नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर. कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव निमित्त दशावतारी नाटक आयोजन केलेलं आहे. त्या नाटकाचं आता नाटक सध्या चालू आहे. त्या नाटकाचा आम्ही काही भाग तुम्हाला दाखवणार आहे, तो तुम्ही बघा. आणि नाटकाचा भाग आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणी मला 10 रुपये दिले हो? मी ठरव घेतोय माझ्या पैशाचं. औशी बापाशी नाव माझा बरा एकनाथ थैल्यानी, पण ह्या शेजाऱ्याने माझं एको करून टाकले. होता केव्हा एकदा मी या घरातून बाहेर जातोय आणि ह्या गुडघ्या शेजार नीती जाता. हे शेजार नीतीचा ते शेजार नीतीचा यांनी सगळा फुतू फुतू करून माझा बाबू पुढे येतो धोंडो मारून ती या घोडक्या पातळ जिभेच्या घोवाचा आवाज कळणार, बाकीचा कुत्र्या सगळ्या कळणार. जर कुत्र होतात ह्यामध्ये को तर तुम्ही ठरया. तुम्ही यायला आयुष्यात बरा कधी भरलेला काही लागणार. प्रेमान साथ घातलंय तुम्ही याच्या कानात वालो गेलो ना कमळा उठल्या बरोबर तराम फुलवून नागोबा तयार झालो. ओ कोणी तुमचं नागोबा तयार केलं? खायच्या भाऊने तुमचं नागोबा तयार केलं. किती बोलायला तो देव म्हणून रस्ते आज देवीचा दिवस असे सारवलेला दिसता नाही तुमच्या. काल सारव दिलं का? खडे दिलं का? गुरुवार आज आता काल किती सारवले? आज येऊन तुम्ही रांगोळी घालताना मुतूर त्याला सांगायला मुतूर त्याला का सवय पडली खैसून बाहेरून धकान बागा नेलं आधी उत्तर मुतूर घ्यावा. धंदत ना आमच्या भांडणाचं तर त्या शेजाऱ्यांच्या त्याची बाजूला वाकान बघतो. त्यांना सांग त्यांची घरा उचलाची बाजूच वाटत. तुमच्या काही सांगायचं बघा मुतूर येऊन सांगा. मुतूर यावा शिस्ती मुतूर तुझो काय कमी आहे माझ्या घरात? काय कमी आहे काय तुमच्याकडे? काय 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 नाही सांगतो नाही का? तेव्हा मोठा मोठा सांगला तेव्हा तुमच्या बाबांनी सांगल्या आमची 20 कांड्याची शेती आणि 4 जोतात. रे बाबू माका सांग 4 जोतात बैल किती 8 बैल होईल मारे. मी जेव्हा लगीन नवऱ्याच्या घरात दिले 2च बैल होती, एक सासरू आणि दुसरं. तेव्हा खोटा किती बोलला? तेव्हा खोटा बोलायला लागला. मेल्या मोठेपणात याची सांगत तुझं आधी करो फडगडा होतो. तुझा लगीन ठरा तुझ्या कपाळावर मेल्या दिवट्या होता. तुका बघू किल्ली स्वर्गात बंगल्यात काय मोडून झाली आणि कोणा मोठेपणा मोडून घाली का? बिया मोडून घाली त्याच्यापेक्षा बोलो दुसरं गावात मला मोडून घाली. माझ्या गळ्यात पडला काय मोठी देवदार बरातली रंबा होतं काय का? तुमचं चिमून लागलं काय गो मोठेपणाला सांगत असा आणि तसा. तुझी स्वर्गट खरं ना आणि मी या जबाबदार नदी नाव नाव फोडलंय आणि तुझ्या बापाशी कळला ना तुझ्या बापाशी माझ्या घराकडे येऊन येऊन सगळी हुमऱ्याची माती हेल्या काय करा
बापाशी आता मटण खाताव का स्वतःचा लाडिया खावलेला त्याची मोठे पाण्या मारल्या सांगता तो सगळ्यात काही जगासमोर बोला वय त्याच्या सगळे आपण कोण ढाकून राहा कोय शिस्तीत कोणी हुन्ना केला येताळात नाही होती पाय आणि भापका देत नाही होतो हो नाही ना. शेमक्यात मेंच्या दुळला हळकुड्याच्या गाठीच्या भंगाला हळकुड काय काय पुन्हा ह्या कुणाच्या गटी या उन्हाळ्यात तुझ्या संसारात तुला घरात बरोबर चाललं फंडावर लग्नाला लागतो कुंभियो माझ्या घरात तो कुंभियो बरोबर त्या कुंभळा तरी लागतं ज्या कुंभियाची पाळा गेली सुकान खराब असा नाही या कुणी असा नाही हे बघल्या तुम्हा रुद्र माळकर त्यांच्यानी बक्षीस दिल्याने चांगल्याने जाताना झपात तितकी घे देव तुमचा काही एक कमी करतो ना रुद्र माळकर आयुष्य आरोग्य सगळा देव देतो ना तुमचा काही एक काय विराट कुपेरकर यांचे पैसे दाडू दिले देवान त्यांचा बरा करू दे माका 2 हाताने दिल्याने देवान त्यांना 4 हाताने देऊ दे आणि अशीच त्यांच्या घरादाराची भरभराट तसा सुंदर भाऊजी या बघला माझा नदी भेटण्यात बरोबर गाणं असतं त्यांच्या गुणाने सत्यानाश केलो सुंदर भाऊजी त्यांच्या देवावर देव गावलं आता दिले देवान त्यांचा बरा करू दे माका 2 हाताने दिल्याने देवान त्यांना 4 हाताने देऊ दे त्यांच्या घरादाराची भरभराट आता मंत्र भांडण आयुष्य गेला किती वर्ष झाली किती आता बसत काय शिल्लक ठेवला बसा पण तुमच्या सांगता तुका काय हात धरून घरा घाललं परत 4 चौकात तू वाजत चालले जेव्हा हात नाव बोल तेव्हा नाव नाही आता कसं हात लावताना आता हात तुमचं वाकान धरलो एक लक्षात ठेव पायल्याची भावा गरज म्हातारपणातच असतात डांगेपणा खडे दिवस भागत नक्की आमचं फिरता माझं सत्यानाश करू आणि मध्ये भारतामध्ये कोणी विचारताना तुमच्या मग ते कोणी म्हातारपणा लक्षात ठेव गो फैया करून लागलो बायकांची आणि काठी घेऊन पायल्याची बायकांनी पुढे काहीतरी म्हाता सांगा हो जेव्हा घो म्हातारो जातो ना तेव्हा बाय सुद्धा म्हातारी जातली तेव्हा ते तुम्ही हात पुढे करून राहता कशी येऊ जेव्हा तुझ्या हाडल्या माझ्या आधी तुझा रसा करून आधी मराठा मला सवाशींचा मरण येऊ काय सच्चा निम्या मराठा क्या बोलतो तुका सवय असा संधी लावली काय त्याला बोकळा बघताला आता यावेळी तुझा बोकळाचा हा आणि तुम्ही देव त्रास देता सांगा एवढा बोला नको आणि पहिला काय केलं तर पाणी घालचाल नका बोकळा माका येळ नाही माका राणीकडे जाऊचं आज राणीकडे हळदी कुंकू सगळ्यांना सांगा केले माझं काही घराकडे सगळ्यांनी राणीकडे हळदी कुंका देव काय सांगा ठेवते मी सर पुढे झाले लेकी नाही काय तुझी रासाठी पैसा घेऊन खाव माका तू पापेट घालून येळ ना माका येळ आणि तडे दिरियो मोडून द्या तू काय केलं आकडाई नका आकडे याला होला मी टाकणार त्याने तर मिरवाज जायचे तुझी रात्री वैसा घेऊन ठेवला तर कुठं शपथ बोला त्यांचं बाप्पाशी शपथ त्याला काय करतं तेव्हा शपथ आता ह्या गेला त्याने काय करील आणि खडे रांगोळे घालील त्या